हा इथून मला गावाला टाकून नको. मग तो आल्या सगळ्या मध्ये का मला टाकून नको ना. ते पाहिलं ना. मी सांड आला तुला वय मी सांडीस नाही सांडी कच्ची नाही अशी लेखती का हा गावची आजी मी तो व्हिडिओ घेते बरं का ब्लॉग मध्ये. आजी ते काय आजी कापाच्या आजी. ते टीव्ही मध्ये पाहते ना फोटो बिटो ते काय मस्त त्याच्यात गोड आहे. टाकतात. चाव चाव गोड आहे, गोड नाही काय पोराला येडे गेले काही गाड मागे खाऊ दे गोड आहे दादा दिसतं येणं तुझी गाडी बाबा गाडी फिरायला गेले बाबाला फिरायला गेले कामाला फिरायला गेले. कोणी त्याला उभीला सांगितलं नंतर येता येईल काही बस बस तेवढं खाऊ दे कापा हे खा एवढं खा 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 खाऊ दे गोड आणखी देता येईल खाली बुईला नाही सांगितलं कापा आणि म्हणजे बंब बंब नाही चांगले बी वागायचं जरा कसं आहे भारी 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 एकदम जमाड्याची होती आता कसं आहे वीर असं खाल्लं का असं जेवत होते. जाऊ दे नाही जेवलं ते कलिंगड चांगले आहे पण ते रोज आहे का देणार जेवत अजून खायचं आता आजी मारीला आल्यावर एक चॉकलेट खायचं. कलिंगड खाल्लं ना तू. बरं पप्पी कशी दिली तू आजीला. कशी दिली कशी दिली पप्पी दे. कशी दिली दे दे दे. बिचारी गं माझी बा अजून नाही आता आजी आल्यावर. आजी गेली ना भाजीला. घरात कुठे चॉकलेट आहे का. Moments later. आपल्याकडे नाही आता एवढी खाशी काय मोबाईल बंद करू कशाला मोबाईल बंद कर ना तुझा. का बरं काय बरं मावशीवर येते ना. मावशी नाही खाली जायचं मावशीला भाजायचं हो आजी कॉईन. कसं कुणी काढीची बाय आजी घे. चारण होती पहिले एवढं एवढं माहिती नाही. आता जुने पैसे कुठे बघायला भेटतात ते. आता एक वेळेला पुढे चालते कोण जाईल तुझी 1 रुपया 2 hours later. तर मंडळी तुम्ही याआधी पाहिलंच की आजीकडे छोटासा कॉईन सापडला. पण याच्या मागे किती आठवणी लपलेल्या असतील ना. आजीच्या काळातील हा 10 सेंटचा कॉईन, जुनी नाती, जुनं वेळ आणि जुन्या आठवणी आणि अशाच आठवणींनी भरलेला आजचा दिवस पुढे सुरू झाला. आज माझ्या सासूबाई बनवत आहेत 2 झणझणीत महाराष्ट्रीयन चटण्या, खोबऱ्याची चटणी आणि खुरासणीची चटणी. नेहमी तुम्ही ना मंडळी माझ्याच आजच्या रेसिपी पाहत असता. म्हटलं चला आज तुम्हा सगळ्यांसोबत ना माझ्या मम्मीची आजची जी काही रेसिपी आहे ना ती तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करूया. म्हटलं चला आज मस्त महाराष्ट्रीयन झणझणीत चटणी बनवायची ना त्याचा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसोबत मला शेअर करायचा होता. तो खुरासणीची चटणी बनवण्यासाठी 1/2 किलो खुरासणी सगळ्यात आधी साफ करून घेतली. त्यानंतर कढईमध्ये बारीक गॅसवर खुरासणी चांगली भाजून घेतली. आता खुरासणीच्या मिरचीसाठी ना आपल्याला सफेद तीळ सुद्धा लागणार आहे म्हणून इथे ना 100 ग्रॅम सफेद तीळ घेतले. ते सुद्धा चांगले साफ केले. त्याच्यानंतर पुन्हा ते बारीक गॅसवर कढईमध्ये भाजून घेतले. सफेद तिळे सुद्धा बारीक गॅसवर भाजून घेतले. तर सफेद तिळ असो किंवा खुरासणी दोन्ही सुद्धा भाजताना आहे ना बारीक गॅसवर जास्त लालसर झाले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. तीळ आणि खुरासणी थंड व्हायला ठेवली. तोपर्यंत म्हटलं त्याला जास्तीचीच मिरची बनवायची आहे म्हणून याच्यामध्ये जास्त तिखट मिरची घातली. जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी तिखट मिरची घालून खुरासणीची चटणी बनवू शकतात. आता तीळ, खुरासणी आणि मिरची थंड व्हायला ठेवली. तोपर्यंत म्हटलं त्याला खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर सारा लसूण, 10 ते 12 लाल मिरची
आणि हे सगळं आधी एकत्र वाटून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं. मिरची चांगली बारीक झाली की त्यामध्ये 2 वाटी सुकं खोबरं घालून ते सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. आता एक वाजलं ना. काही पडत नको नको वास कमी पडते. पाच सात आहे. 7 आहे मोजले. तिखट आहे पप्पा मिरच्या या. तिकडे ना याच्यात मसाला अजून खोबरं हे पडणार खुरास त्याला शेंगदाणे द्या गार केला. तुमचे हात धुवून टाका बरं का पप्पा. ते तिखट हात धुवा बघा. हा एवढं तिकडे अहो त्याला किती लागत पोराला. झटपट खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे. आता खुरासणीच्या चटणीकडे वळूया. सर्वप्रथम ना मिरची आणि लसूण वाटून घेतलं. त्यात भाजलेले सफेद तीळ घालून पुन्हा तेही वाटून घेतलं. शेवटी भाजलेली खुरासणी घालून सगळे एकजीव होईपर्यंत वाटलं आणि चवीनुसार मीठ घातलं. आणि अशा प्रकारे आपल्या दोन्ही झणझणीत महाराष्ट्रीयन चटण्या तयार आहेत. भाकरी, पोळी किंवा गरमागरम भातासोबत ना ह्या चटण्या अप्रतिम लागतात. घरात पटकन काहीतरी चविष्ट खायचं असेल ना तर ही रेसिपी ना तुम्ही मंडळी नक्की ट्राय करा. झालं डोक्यात. लसूण टाका ना. घातलं ना, आधी वाटलं ना. बबडी तिखट आहे इकडं जा. मीठ टाकलंय ना. मागवत ठसकावायची. आणि अशा प्रकारे आपल्या दोन्ही झणझणीत महाराष्ट्रीयन चटण्या तयार आहेत. भाकरी, पोळी, गरमागरम भातासोबत ना ह्या चटण्या अप्रतिम लागतात. घरात पटकन काहीतरी चविष्ट खायचं असेल ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर मंडळी आजचा व्हिडिओ ना इथेच संपवते. रेसिपी आवडली असेल ना तर एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.